आई, आज तू मिस्टर खांडेकरांपेक्षाही जास्त खुश असशील ना? तुला हे नेहमीच वाटायचं ना की मी त्यांच्या जवळ जावं, त्यांच्याबरोबर त्यांच्या चॅनलमध्ये काम करावं, त्यांच्या सगळ्या चुकांना माफ करून टाकावं, त्यांचा वडील म्हणून आदर करावा. तू नेहमीच त्यांची बाजू घेत आलीस ना. पण एक सांगू, मी हे सगळं ना मिशनसाठी करतोय, मनापासून नाही. माझा निर्णय आधीही तोच होता आणि आताही तोच आहे. हे मिशन संपल्यावर मी माझ्या मार्गी आणि ते त्यांच्या. काय रे, कोणाशी बोलत होतास का? नाही नाही, कोणाशी नाही. तुला काय झालंय पण? मला कुठे काय झालंय? नाही, तुझ्या चेहऱ्यावर. चेहऱ्यावर काही लागलंय का? नाही नाही, खाली. इथे? नाही ते ये इकडे दाखवतो. काय झालं? ये ये ये. अरे काय? बघ आरशात बघ. काय दिसतंय? ही स्माइल, ही एनर्जी. आज कोणीतरी खूप खुश दिसतंय. अर्थात केडी, फायनली आपण आपल्या मिशनच्या खूप जवळ येऊन पोहोचलोय. उद्या तू MNNच्या ऑफिसमध्ये जाशील. लवकरच तुला JPC मेडिकल फॅक्टरीबद्दल काहीतरी माहिती मिळेल आणि असं करत करत आपण आपलं गोल अचीव करू आणि मग फायनली आपल्या या खोट्या नात्यातनं बाहेर पडू. हेच तर नकोय मला. काही बोललास का आता? तू काही ऐकलंस का? हा, म्हणजे मला असं वाटलं म्हणून. हिला खरंच माझ्या मनातलं ऐकू येतंय का? केदार, एक मिनिट. बस बस, ऐक ना. अगं मी करतो ना. अगं माझे कपडे तू काय करतेस? अरे मला माहितीये तुझे कपडे आहेत. मग तू काय करतेस हे? इस्त्री करतीये. तू कशाला करते? मी करतो ना. अरे भाजेल. काय करतोस केदार? भाजेल ना. अगं मी करते ना. आणि इस्त्री हे बघ, उद्या आपल्या मिशनचा खूप महत्वाचा दिवस आहे. तुला फॉर्मल कपडे लागतील ना, म्हणून मी इस्त्री करतेय. अरे वा, रोज मला टिपिकल नवरा म्हणणारी आज स्वतः टिपिकल बायकोसारखी वागतीये. मस्त. मग मी पण दाखवून देतो की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. लोकांना, घरातल्या लोकांना असं नको वाटायला की मी माझ्या बायकोवर बिलकुलच प्रेम करत नाही. ते करतो मी माझ्या बायकोवर खूप प्रेम. हे काय? मी पण तुझ्या साड्या इस्त्री करून देणार. का? हा, करून देणार. अरे केदार, तू काय वेडा भिडा आहेस का? मला उद्या कुठेच नाही जायचंय, मी घरीच आहे. पण तुला उद्या ऑफिसला जायचंय ना, तुझा पहिला दिवस आहे म्हणून मी इस्त्री करून देते. आणि कसं आहे, माझा खोटा खोटा नवरा स्मार्ट दिसायला पाहिजे ना. स्मार्ट तर मी आहेच. म्हणजे मी कोणतेही कपडे घातले ना तरी असा छान स्मार्ट उठून दिसतो. म्हणजे समोरच्याला असं लगेच जेलसी फील व्हायला लागते. तो असा जळायला लागतो. आतापासूनच स्मेल येते बघ. अरे देवा, माझं शर्ट बॉस. केदार, सॉरी. माझं शर्ट. सॉरी. वाव, गाजराचा हलवा बनवतेस? पण तुला गोड नाही लागणार. काय उपयोग? का? अगं, तुला खरंच वाटतं का केदार UVशी कॉम्पिटिशन करू शकेल? द ओरिजिनल खांडेकर. हे MNN कसं चालतं, तिथे काय करायचं असतं हे त्याला सगळं माहिती आहे. लहानपणापासून बघतोय तो. आणि केदार, त्याने काहीही केलं ना तरी तो युवराजच्या आजूबाजूला पण येऊ शकत नाही. निशी, तुला शाळेत असताना ती ससा कासवाची गोष्ट शिकवली होती का ग? ऑफकोर्स, पाठ केली होती. मग नुसतीच पाठ केली होतीस, त्यातनं काही बोध नाही घेतलास? म्हणजे स्लो अँड स्टेडी विन्स द गेम. हळूहळू का होईना, पण जर सातत्य असेल ना
तर माणसाला यश नक्की मिळतं. केदारचंही तसंच होईल. खूप मोहन तारिणी, ती एक ओल्ड स्टोरी आहे. आत्ताच्या गोष्टीमध्ये कासव झोपू शकतं आणि ससा जिंकूही शकतो. म्हणजे अगं म्हणजे काळानुसार गोष्ट बदलायला हवी ना, अपडेट व्हायला हवी. पण या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे. युवराज भाऊजींनी काम सुरू केलं, ते महत्वाचं. जास्त बोलतेस ना तू तारिणी. माझा युवी जेव्हा चॅनलचा CEO होईल ना, तेव्हा कळेल. अगं मी चांगलंच बोलत होते, चिडतीयस कशाला? मी चिडते कशाला म्हणजे तू का बोलतेस असं? बरं ठीक आहे, सॉरी, माझी चूक होती. गाढवा पुढे वाचली गीता. करेक्ट. काढव मी म्हणजे ऐक निशी, हा हलवा झालाय, तो करपू देऊ नकोस आणि झाला की फक्त वाटीत काढून ठेव. हा, मी आलेच. आगाऊ कुठली, जास्त शहाणपणा करतेस ना. आता बघ, ताई या ससा कासवाच्या गोष्टीत आहे ना, माझा ससा टुनुक टुनुक उड्या मारत स्पर्धा जिंकणार आणि तुझा कासव दाराडूर झोपणार. केदार उद्या सकाळी लवकर उठूच शकणार नाही. एका वाटीत मी झोपेचं औषध टाकलं आणि तीच वाटी मी स्वतः त्याला देणार आहे. कशी वाटली माझी आयडिया? मला एक गोष्ट सांग, लहानपणी आपल्याला जेव्हा रामायण आणि महाभारत दाखवायचे तेव्हा तू महाभारतातलं फक्त शकुनी मामाचंच काम बघायचीस का ग? काय 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 असं ए काय 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 झालं असायला? युवी, अरे माझा जन्मच झाला नव्हता तेव्हा. ठीक आहे, पण तू आता जन्माचं सार्थक केलंयस. हा, गुड, व्हेरी गुड आयडिया, ब्रिलियंट डिशे. आता त्या केदारची कशी मजा होते ना, ते फक्त बघत राहा. काय अजून गाजराचा हलवा. छान झालं जेवण. तारिणी, स्वयंपाक मस्त केला होतास. पण अजून संपलं नाहीये. आपलं ठरलं होतं ना गाजराचा हलवा, मी बनवलाय, घेऊन येते. थांब तारिणी. अगं मी आणते. काय आहे, तू खास माझ्या नवऱ्याच्या ऑफिस जॉईनिंगसाठी बनवलायस ना हा गाजराचा हलवा. मी घेऊन येते. गाजराचा हलवा खाऊन जी झोप लागणार आहे ना, त्याला तोड नाही. बरे बघा, ते तुमच्यासाठी प्रेमाने बनवलंय पोरींनी. अगदी चापून चुपून खा, तर नाराज करू नका. मी आपला निघतो. हो, तुम्हाला डायबिटीस आहे ना, तुम्ही जा, नका खाऊ. असा काही विषय नाही. आज खा तुम्ही. ईशा, फॉर यू. चेतना नको. ती नको. का? मला नाहीये साखर. ते काय आहे ना काकू, ते अहो ही वाटी खास केदारसाठी आहे. तारिणीने खास बनवलाय ना युवी आणि केदारसाठी हा गाजराचा हलवा म्हणून. आणि ही घ्या ना तुम्ही. आणि केदार, खा हा तू. पूर्ण संपव. हो. पोटभर खा.